राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची उमेदवार यादी जाहीर झाली। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे। बारामतीतून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देण्यात आली। शिरूरमधून अमोल कोल्हे यांना उमेदवारी, अहमदनगरमधून निलेश लंके यांना उमेदवारी, तर वर्ध्यातून अमर काळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने लोकसभेसाठी 5 उमेदवारांची यादी जाहीर केली। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पहिल्या यादीत सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, अमर काळे, निलेश लंके आणि भास्कर भगरे यांची नावे जाहीर करण्यात आले। साताऱ्याच्या जागेवरचा उमेदवार लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। साताऱ्यात आता कोण उमेदवार असणार याची उत्सुकता मात्र आता निर्माण झाली। आदरणीय राष्ट्रवादी पक्षाचे सर्व पवार साहेब, राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब आणि इतर सर्व नेते मंडळींना धन्यवाद देतो। तुम्ही माझ्यावर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला कुठं तडा न देता त्या निवडणुकीला सामोरं जात असताना या मतदारसंघातील जे अनेक वर्षापासून जे प्रलंबित प्रश्न आहेत त्या प्रश्नासाठी आपण यापुढील कालखंडामध्ये घातणार आहे आणि ही निवडणूक पूर्णपणे विकासाच्या मुद्द्यावर लढवण्याचा त्या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।